ह्यात आता सगळ्यात जास्तीची कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर जरा जास्त घालायची. ही आलं लसूण पेस्ट, ही आलं लसूण पेस्ट घालायची बघा. थोडासा ओवा, हात असा चोळायचा, असा ओवा. आणि हे आता मी ठेचा करून घेतला. तुम्ही ह्याला काय म्हणता, आम्ही तर ह्याला खरडा म्हणतोय. ते आपल्या अंदाजाने घ्यायचं, तिखट केवढा आहे बघून तो यात घालायचा. मीठ, हळद पूड, सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे. लागेल तसं पाणी घालून हे आपण मळून घेऊया. मंडळी आता असा गोळा मळून ठेवायचा बघा. ह्यात अर्धा तास पीठ आपण भिजायला ठेवूया. आता मंडळी मी तवा ठेवला आहे गॅसवर. तर तव्याला आपण जरासं असं तेल लावूया. पात्राला मी आता पाणी लावून घेतलं. गोळा करूया. असं आपण लावून घेऊया. असं थापायचं नसतं असं. असं लपट आपण असं बनवायचं. आता आपल्याला तवा आहे, तव्यावरती असं तेल घातलेलं आहे आपण ऑलरेडी. बघा मंडळी, हे माझा धप्पाटा, हे आळूची वडी आणि हे दही. हे माझा धप्पाटा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.